आणि यानंतर बातमी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची। दादरच्या शिवाजी पार्कावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं विघ्न अखेर दूर झालेलं आहे। पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने या परिसरात लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नाही। मात्र शिवाजी पार्क पोलिसांनी लाऊडस्पीकरला परवानगी दिलेली आहे। दरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दादरच्या शिवाजी पार्कावर दसरा मेळावा पार पडेल। या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चा, व्यंगचित्राचा वाद, पालिका निवडणुका, सेना भाजपमधील धुसफूस या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे मेळाव्यात काय भाषण करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या दसरा मेळाव्याचं आता आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे। अनेक अडथळ्यांची शर्यत या दसरा मेळाव्याला पार करायला लागते, कारण कोर्टाने यावरती निर्बंध आणले होते। इकडचे जे स्थानिक आहेत त्यांनी याबाबत कोर्टात याचिका टाकलेली होती। लाऊडस्पीकरचा मुद्दा असेल किंवा पर्यावरणाचा विषय असेल, अशा अनेक मुद्द्यांवरती मात करत अखेर दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार यंदाही यावर्षी अशा पद्धतीची घोषणा सामनातून करण्यात आलेली होती। देशातले विविध मुद्दे आहेत, राज्यातले विविध मुद्दे आहेत, मग तो इंडियानी पाकिस्तानवर केलेली सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा राज्यात ज्या पद्धतीने मराठा समाज रस्त्यावरती उतरून एक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ढवळून काढतोय, तो मराठी क्रांती मोर्चा असेल, त्यानंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून आलेलं कार्टून असेल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मागितलेली माफी, कुठेतरी एक शंका होती ह्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक पाठ फिरवतो की काय, आणि त्यामुळेच चर्चेला उधाण आलेलं होतं की दसरा मेळावा हा शिवाजी पार्कमध्ये होणार की नाही। मात्र या ठिकाणी दसरा मेळावा हा शिवाजी पार्कमध्येच होत असल्याचं आपण या ठिकाणी बघतोय आणि मागे आपण त्याची तयारी सुद्धा जोरदार सुरू आहे हेही पाहतोय। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी उद्धव ठाकरे तमाम शिवसैनिकांना काय संबोधन करणार, मार्गदर्शन करणार, याही गोष्टींकडे सर्व शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।